तुमच्या भरपूर जणांच्या कमेंट्स असतात की तुझा नवरा लय गरीब आहे म्हणून. तर चला आता माझ्या गरीब नवऱ्याचा खरा चेहरा दाखवते तुम्हाला. पण त्या अगोदर इकडं कोशिंबीर करत होती बरं का. मी तडका बिडका दिला नव्हता, फक्त आपलं दही कालवलं होतं आणि म्हटलं आता स्वयंपाकी झालाय तर उन्हाला बसून खावं. तोपर्यंत माझा कळकुटा नवरा आलाच तिथं कळ करायला. तुम्हाला कुठल्या अँगलने माझा नवरा गरीब दिसतो काय माहिती, बेन लय कळीचं या. ती म्हणतात ना चेहरा बोळा आणि लपडी सोळा, तसं आहे माझ्या नवऱ्याचं काम. दिसून तर येत नाही आणि करणीला तर चुकत नाही. नवरा काय चालीचा हे फक्त बायकोलाच माहीत असतं, बाकी कोणाला नाही. बरं ते समजा जाऊ द्या. मी आवरलं आणि मी एक पार्सल मागवलं होतं बरं का. आता तुम्हाला तर माहीतच आहे गुढीपाडवा येतोया आणि मला अजिबात वेळ नाही भेटत. आता शोरूम असल्यामुळं तर सीझनच आहे आमचा, त्यामुळं तर सुट्टी घेऊन पण नाही चालत. मग म्हटलं की आपली रेडीमेड रांगोळी मागवावी. सणसूद म्हटलं की दारामध्ये रांगोळी तर पाहिजेच की. रांगोळीशिवाय शोभा आहे का सांगा बरं. आणि हो, अजून तुम्ही तुमच्या हाताने पण रांगोळी साईडला काढू शकताय बरं का. आता व्हिडिओमध्ये दाखवते तशी आणि स्टिकरमध्ये लावू शकताय तुम्हाला पाहिजे तसं. आणि ह्या रांगोळीचं एक वैशिष्ट्य आहे बरं का, तुम्ही रांगोळी परतनी फोल्ड करून सुद्धा ठेवू शकताय. तुम्हाला पण मागवायचं असेल तर मी खाली ना त्यांचा नंबर मेन्शन करते किंवा त्यांना डायरेक्टली DM केला तरी चालतंय बरं का.